तर बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका गोष्टीची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। ती म्हणजे बच्चू कडूंनी आंदोलन मागे घ्यावं म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी 2 वेळा आंदोलन स्थळी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती, पण दोन्ही वेळा बच्चू कडूंनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला। पहिल्या भेटीदरम्यान बावनकुळेंनी उपोषण मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही बच्चू कडूंनी केला होता। त्यानंतर काल बावनकुळेंनी मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन देऊनही बच्चू कडूंनी उपोषण मागे घेतलं नव्हतं। दुसरीकडे आज शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे बावनकुळेंच्याच आश्वासनाची परत घेऊन बच्चू कडूंकडे गेले आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं। त्यामुळे फडणवीसांच्या दूताला माघारी पाठवत शिंदेंचा दूत आल्यानंतर कडूंनी उपोषण मागे घेतलं का असा प्रश्न उपस्थित होतो। आज विशेष म्हणजे उदय सामंत यांनी ज्या लेखी आश्वासनाची प्रत बच्चू कडूंना दिली ते लेखी आश्वासन सुद्धा बावनकुळे यांच्या सहीनिशी तयार करण्यात आलेल्या पत्राचं आहे। पालकमंत्री अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे आहेत, महसूल मंत्री आहेत आणि महसूल खात्याच्या लेटर हेडवर बावनकुळेंच्या सहीने दिलेल्या आश्वासनाची प्रत घेतल्यावर बच्चू कडूंनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं। मात्र उदय सामंत इथे आल्यामुळे आपण उपोषण मागे घेतलं असं म्हणत त्यांनी त्यांचे देखील आभार मानले। विशेष लक्ष देण्यासारखी एक गोष्ट ही आहे की पालकमंत्री आले आणि आज उदय सावंत येऊन गेले। उदय सावंत हे पालकमंत्र्यांचे म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचेच पत्र घेऊन आले आणि त्यानंतर हे उपोषण सुटलं। यात कटशहाचं राजकारण नक्कीच आहे, परंतु जे पत्र आलं 2 तारखेला बच्चू कडू यांनी एक संदेश दिला आहे की 2 ऑक्टोबरपर्यंत काहीतरी मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, नाही झाल्या तर आपण मंत्रालयात पुन्हा काय करू हे, कारण बच्चू कडू आंदोलनाने भरपूर प्रसिद्ध आहे, त्यांची समाजसेवा त्याही उपर आहे। राजकारणात काय कुठं कटशह हे चालते या पत्रावरून तरी नक्की असं समजता येईल, कारण बावनकुळे आल्यानंतर बावनकुळेंचं पत्र उदय सावंत घेऊन येतात आणि बच्चू कडू उपोषण सोडतात।